नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रथम आणि तुम्ही बघत आहात द फॅमिली ट्रिप. डे 4 मध्ये आम्ही आहे म्हैसूरमध्ये. त्यामुळे सकाळी लवकर उठून नाश्ता करून आम्ही निघालो आमच्या म्हैसूर मधल्या फर्स्ट डेस्टिनेशनला, जे की रंगनाथा स्वामी हे टेम्पल होतं. भारतातील 7 महत्वाचे विष्णू मंदिरापैकी हे एक मंदिर आहे आणि या मंदिरातील मूर्तीचं आकर्षण म्हणजे भगवान विष्णू हे एका शेषनागावर झोपलेल्या अवस्थेत तुम्हाला दिसतील आणि या मंदिराच्या भिंतीवर कोरीव काम हे एकदम अद्भुत आणि ऐतिहासिक आहे. त्यानंतर आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन हे भारतातील 2 नंबरचं झू म्हणजेच म्हैसूर झू हे होतं. हे झू टोटल 150 एकर मध्ये पसरलेलं आहे आणि हे भारतातील सगळ्यात 2 नंबरचे झू आहे. या झू मध्ये सर्व प्रकारचे प्राणी तुम्हाला दिसतील. भारतातील व भारताच्या बाहेरचे सुद्धा प्राणी तुम्हाला या झू मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. झू संपून आम्ही गेलो आमच्या थर्ड डेस्टिनेशनला, जे की होतं म्हैसूर पॅलेस. एवढं मोठं आणि हिस्टॉरिकल पॅलेस आहे ज्यामध्ये तुम्हाला नक्की एकदा वाटणार की आपलं सुद्धा घर एकदा असं असावं. आणि हे बघितल्यावर सगळ्यांचा पडणारा प्रश्न म्हणजे एकच की या घरात नेमकं किती लोक राहत होते. त्यानंतर आमचं फोर्थ डेस्टिनेशन हे चामुंडेश्वरी हिल्स होतं. म्हैसूरकरांची ही कुलदेवी म्हणून असे मानले जाते आणि हे प्लेस एकदम हिस्टॉरिकल आणि रिलिजियस आहे. आणि हा आहे चामुंडेश्वरी हिल्स वरून पूर्ण म्हैसूरचा नाईट व्ह्यू, जो की एकदम मेमोरेबल पॉइंट आहे. आणि हा, जर तुम्हाला कोणाला म्हैसूरमध्ये स्वीट खरेदी करायचं असेल तर ते फक्त तुम्ही गुरु स्वीट्स मधूनच खरेदी करा, कारण स्वीट साठी म्हैसूरमध्ये हे सगळ्यात फेमस सगळ्यात जुनं शॉप आहे.